विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सागर गोरे. मी प्रबोधनकार ठाकरे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लोअरपर्यंत येथे कार्यरत आहे. तर आज आपण रेझिस्टन्स या पाठाबद्दल माहिती घेणार आहोत. तर रेझिस्टन्स म्हणजे काय? व्हॉट इज रेझिस्टन्स? तर एखाद्या पदार्थामधून जाणाऱ्या करंटला जो घटक अपोज करतो, जो घटक विरोध करतो, त्याला आपण काय म्हणतो? रेझिस्टन्स म्हणतो. म्हणजे रेझिस्टन्सचा जो सिम्बॉल आहे तो R ने डिनोट केला जातो आणि रेझिस्टन्सचे युनिट काय आहे? तर ओहम. आणि यालाच आपण असंही डिनोट करू शकतो, ओहम. तर रेझिस्टन्स नंतर आपण हे बघतोय लॉज ऑफ रेझिस्टन्स. लॉज ऑफ रेझिस्टन्सचा फॉर्म्युला काय आहे? तर लॉज ऑफ रेझिस्टन्स असं सांगतो की रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रो L अपॉन A. तर रो म्हणजे काय? तर रो म्हणजे आहे रेझिस्टिव्हिटी. रो म्हणजे रेझिस्टिव्हिटी, L म्हणजे काय? लेंथ ऑफ दॅट मटेरियल. आणि A म्हणजे काय? एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे एखाद्या मटेरियलचा रेझिस्टन्स हा कशावर डिपेंड असतो? तर त्या मटेरियलची रेझिस्टिव्हिटी, त्या मटेरियलची लेंथ म्हणजे लांबी, आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन म्हणजे त्या मटेरियलची जाडी किती असू शकते. म्हणजे सेम लांबीची आणि सेम एरियाची जर मटेरियल जर आपण कन्सिडर केलं तर त्याचा रेझिस्टन्स हा फक्त रेझिस्टिव्हिटी वरती डिपेंड राहणार आहे. जसं जर आपण उदाहरण घेतलं की 1 मीटर लांबीचं लाकूड आहे आणि 1 मीटर लांबीचा कॉपर आहे, तर रेझिस्टन्स हा सगळ्यात कमी कशाचा असणार आहे? तर कॉपरचा. म्हणून आपण आपल्या इलेक्ट्रिकल फील्डमध्ये कॉपर हा करंटच्या प्रवाहासाठी यूज करतो आणि लाकडाचा उपयोग हा इन्सुलेटर म्हणून आपण करतो. तर त्यानंतर रेझिस्टन्स हे आपण सर्किटमध्ये कोणकोणत्या प्रकारे यूज करू शकतो? कनेक्शन ऑफ रेझिस्टन्स. तर रेझिस्टन्स हे आपण सिरीज मध्ये जोडू शकतो आणि रेझिस्टन्स हे आपण पॅरलल मध्ये देखील जोडू शकतो. तर सिरीज मध्ये जोडताना रेझिस्टन्सचं काय करायचं? तर रेझिस्टन्सचं शेवटचं टोक हे फॉर एक्झाम्पल जर पहिल्या रेझिस्टन्सचं दुसरं टोक हे दुसऱ्या रेझिस्टन्सच्या पहिल्या टोकाला जोडतो, दुसऱ्या रेझिस्टन्सचं दुसरं टोक हे तिसऱ्या रेझिस्टन्सच्या पहिल्या टोकाला जोडतो. अशा प्रकारे आपण रेझिस्टन्सची सिरीज मांडणी करतो. तर सिरीज मध्ये काय होतं? जर आपल्याला एखाद्या पदार्थाचा रेझिस्टन्स वाढवायचा असेल तर त्या केस मध्ये आपण जे रेझिस्टन्स आहेत ते सिरीज मध्ये जोडले जातात. म्हणजे जर आपण हा R1 5 ओहम घेतला, R2 10 ओहम घेतला आणि हा R3 जो आहे तो परत 5 ओहम घेतला, तर टोटल रेझिस्टन्स जो असणार आहे तो काय असू शकतो? तर टोटल रेझिस्टन्स हा असणार आहे R1 प्लस R2 प्लस R3. म्हणजेच काय? R1 ची आपण काय व्हॅल्यू घेतलेली आहे? 5 ओहम. R2 ची आपण व्हॅल्यू घेतलेली आहे 10 ओहम आणि R3 ची आपण व्हॅल्यू घेतलेली आहे 5 ओहम. तर टोटल रेझिस्टन्स किती असणार आहे? 5 आणि 10 15 आणि 5 20. तर टोटल रेझिस्टन्स हा 20 ओहम इतका येणार आहे. म्हणजे जेव्हा आपण रेझिस्टन्स हे सिरीज मध्ये जोडतो तर जो टोटल रेझिस्टन्स आहे तो काय होतो? वाढतो. आणि त्या केस मध्ये करंट जो आहे तो काय होणार आहे? कमी होणार आहे सिरीज कनेक्शन मध्ये. आणि जेव्हा आपण रेझिस्टन्स हे सिरीज मध्ये जोडतो तर जे व्होल्टेज आहे ते काय होतं? डिस्ट्रीब्यूट होतं. म्हणजे जर इथे 240 व्होल्ट असेल आणि तुमच्या सोयीसाठी आता इथे पण आपण एक 5 ओहमच घेऊया. म्हणजे हे सगळे रेझिस्टन्स सेम क्वांटिटीचे आहेत. म्हणजे जर प्रत्येक रेझिस्टन्स समान असेल तर व्होल्टेज डिस्ट्रीब्यूट होताना ते कसं होईल? तर 240 व्होल्ट हे रेझिस्टन्स R1 च्या अक्रॉस किती येणार आहे? 80 व्होल्ट. R2 च्या अक्रॉस किती येणार आहे? 80 व्होल्ट. आणि R3 च्या अक्रॉस किती येणार आहे? 80 व्होल्ट.
आणि जो करंट आहे तो समान असणार आहे. करंट किती असू शकतो, तर करंट असणार आहे I इज इक्वल टू V अपॉन R. म्हणजे आपण टोटल रेजिस्टन्स किती काढलेला आहे 20 ओम आणि व्होल्टेज किती घेतलेला आहे 240 व्होल्ट. तर 240 भागिले 20 म्हणजे किती झालं ते 12 एंपियर. म्हणजे हा 12 एंपियरचा करंट हा रेजिस्टन्स R1 मधून पण जाणार, रेजिस्टन्स R2 मधून पण जाणार आणि रेजिस्टन्स R3 मधून पण जाणार. तर हे आहे सिरीज कॉम्बिनेशन ऑफ रेजिस्टन्स. आता आपण काय बघणार आहोत रेजिस्टर्स इन पॅरलल. तर पॅरलल कनेक्शन मध्ये कसं होतं, तर प्रत्येक रेजिस्टन्सचं पहिलं टोक हे एकत्र जोडलं जातं आणि प्रत्येक रेजिस्टन्सचं दुसरं टोक हे एकत्र जोडलं जातं. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय होतं की व्होल्टेज जे आहे ते प्रत्येक रेजिस्टन्सच्या अक्रॉस समानच राहतं. म्हणजे जर तुम्ही इथे 240 व्होल्ट घेतलं, 240 व्होल्ट घेतलं तर रेजिस्टन्स R1 च्या अक्रॉस पण ते किती राहणार आहे, रेजिस्टन्स R1 च्या अक्रॉस पण ते 240 व्होल्ट राहील, रेजिस्टन्स R2 च्या अक्रॉस पण ते 240 व्होल्ट राहील आणि रेजिस्टन्स R3 च्या अक्रॉस पण ते 240 व्होल्ट इतकंच राहणार आहे. तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्सची जर आपल्याला व्हॅल्यू काढायची असेल तर ती कशी काढणार आहोत आपण, जर आपण टोटल रेजिस्टन्स 1/RT is equal to 1/R1 plus 1/R2 plus 1/R3. जर आपण प्रत्येक रेजिस्टन्सची जर समान व्हॅल्यू घेतली, समजा ह्या रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू आपण घेतली, समजा 30 ओहम इतकी घेतली, ह्या रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू आपण 30 ओहम इतकी घेतली आणि ह्या रेजिस्टन्सची पण व्हॅल्यू आपण 30 ओहम इतकी घेतली. तर टोटल रेजिस्टन्स कसं आहे, तर टोटल रेजिस्टन्स हा 130 अधिक 130 अधिक 130 पाया समान आहे म्हणून घातांकाची बेरीज. तर टोटल किती असणार आहे 330 म्हणजे 110. म्हणजे 1/RT is equal to 110. म्हणजे टोटल रेजिस्टन्स RT किती येणार आहे 10 ओम. म्हणजे टोटल रेजिस्टन्स किती आला पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये 10 ओम. मगाशी आपण बघितलं सिरीज कॉम्बिनेशन मध्ये काय होतंय, आपण रेजिस्टन्स घेताना ऍडिशन झाली म्हणजे टोटल रेजिस्टन्स काय झालेलं आहे वाढलेलं आहे. पण पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय झालंय, टोटल रेजिस्टन्स जो आहे तो काय झालेला आहे कमी झालेला आहे. कारण की इथे आपण 30 ओम घेतला, इथेही 30 ओम घेतला आणि इथेही 30 ओम घेतला. पण जर टोटल रेजिस्टन्स आला तो किती आला 10 ओम. म्हणजे पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते कमी होते. आणि जर आपण करंट फाइंड करायचं झालं तर टोटल रेजिस्टन्स आपला आलाय 10 ओम. तर करंटची व्हॅल्यू I is equal to V/R या सूत्राने 240 भागिले 10 म्हणजे 24 एंपियर इतका पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये करंट आपल्याला भेटणार आहे. मग हाच करंट रेजिस्टन्स R1 मधून जाताना डिवाइड होणार प्रत्येक रेजिस्टन्स मधून. R1 मधून जाताना तो किती होईल 8 ओम 8 एंपियर, R2 मधून जाताना 8 एंपियर आणि R3 मधून जाणारा 8 एंपियर. तर अशा प्रकारे आज आपण रेजिस्टन्स या पाठाबद्दल माहिती घेतली आहे. रेजिस्टन्स म्हणजे काय, आपण लॉज ऑफ रेजिस्टन्स पाहिले, रेजिस्टन्स इन सिरीज आणि रेजिस्टन्स इन पॅरलल. थँक्यू.